लक्झमबर्ग मधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल सुद्धा इथे आहे। हे बघा, हे समोर दिसतंय हे ही जी नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आजचा व्हिडिओ आहे ना थोडासा मी वेगळा बनवणार आहे आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल। आपल्या YouTube फॅमिली मेंबर आहे, त्यांनी ऍक्च्युली तो सब्जेक्ट मला सजेस्ट केला होता का कोमल असा व्हिडिओ जर पॉसिबल झाला तर नक्की बनव। तर लक्झमबर्ग मध्ये जेव्हापासून आम्ही राहायला आलेलो आहोत, जेव्हापासून आपण YouTube चॅनल ओपन केलेलं आहे तेव्हापासून मी सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। म्हणजे इथल्या आजूबाजूचा जो एरिया असतो तो, परत लक्झमबर्ग कंट्री कशी आहे, परत भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सुद्धा मी बनवलेले आहे लक्झमबर्ग बद्दल। कारण की जेव्हा पण तुम्ही लक्झमबर्ग मध्ये येणार असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। इव्हन ग्रॉसरी पासून, तर इथे ग्रॉसरीचे रेट किती आहेत त्यापासून मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। तर मला त्यांनी सब्जेक्ट हा सजेस्ट केला होता का लक्झमबर्ग मध्ये कोणता मोस्ट एक्सपेन्सिव्ह एरिया आहे। तर असे बघितले तर खूप 4-5 एरिया आहे लक्झमबर्ग मध्ये, पण अशा एरियामध्ये तुम्हाला मी घेऊन जाणार। जनरली बघितलं तर पूर्ण लक्झमबर्ग एक्सपेन्सिव्ह आहे, सगळं लक्झमबर्गच एक्सपेन्सिव्ह। आम्ही जिथे राहतो जिथे राहतोय तो एरिया पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे। पण मोस्ट एक्सपेन्सिव्ह याच्यासाठी म्हणते त्याचं कारण वेगळं आहे का तुम्हाला जे लक्झमबर्ग मध्ये राहत असतील किंवा जे येणार असेल त्यांनी लक्झमबर्ग बद्दल सर्च करा का जेवढी ती कंट्री रिच वाटते तेवढीच ती एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे। स्पेशली घरं खूप महाग आहे इथे आणि इझिली घरं मिळत नाही। म्हणून आता लक्झमबर्ग मध्ये जेवढ्या पण जागा रिकाम्या आहेत तर तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, जेणेकरून जे पण लोक येते त्यांना घराचा प्रॉब्लेम व्हायला नको। आणि मागच्या वेळेस गव्हर्नमेंटने पण हे डिक्लेअर केलं होतं का जास्तीत जास्त आम्ही घरं बनवण्याचा विचार करू। आणि तो एरिया का बरं मी स्पेशली दाखवायला घेऊन जाणार आहे, तिथे आपण गेल्याच्या नंतर मी ते तसं तुम्हाला सांगणारच। आम्ही चहा घेतलेला आहे, 4 वाजत आलेले आहे आता, आणि आता मॅच चालू आहे इंडियाची आणि इंग्लंडची मॅच चालू आहे। तर आता तीच मॅच बघतोय। रोहित शर्माचे 100 झालेले आहे, तर त्यासाठी ऍक्च्युली आम्ही थांबलो होतो आणि 100 झालेले आहेत फायनली। आता 100 झाले, आता आम्ही निघू शकतो। मनोजला म्हटलं एवढं होऊन द्या, त्याच्यानंतर आपण। रोहित शर्मा माझा फेवरेट आहे, तुम्हाला माहिती आहे। तर आता 5 मिनिटांनी निघतो। आता ते सेलिब्रेशन त्याचं ते हेल्मेट वगैरे काढून ते बघायचं आहे मला, आणि जेव्हा निघू तेव्हा बोलते मी तुमच्यासोबत। आम्ही जस्ट निघालो आणि बेला पण झोपली होती, तिला पण फ्रेश केलं, दोघांनी खाल्लं आणि निघालो। आणि मॅच पण चालू होती, निघायचं म्हणत होतो आणि म्हटलं चला आता निघून येतो, उशीर होऊन जाईल। आता 4 वाजलेले आहे, तेव्हा 4ला 10 कमी होते जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला, त्याच्या 10 मिनिटानंतर आम्ही निघालो। आणि आम्हाला पोहोचायला लागणार आहे ऑलमोस्ट तिथे 20 मिनिटं लांब आहे इथे। आणि आज काय ट्रॅफिक वगैरे नसणार आहे, संडे आहे त्यामुळे। चला, आपल्याला ज्या एरियामध्ये जायचं आहे त्या एरियामध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि समोरच ट्रॅम आहे बघा। One of the expensive area in Luxembourg. तो हे समोर पुढे पार्किंग आहे पूर्ण, आणि त्या तिथे लक्स एक्सपो जिथे इव्हेंट्स वगैरे होतात। आपण पुढे गेल्यानंतर दाखवच तसं। इथे तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसत असतील, तर हा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि मागे गेला तो कमर्शियल एरिया आहे। अगोदर आपल्याला गाडी पार्क करावी लागणार। आणि मग असेच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं का कन्स्ट्रक्शनचं काम खूप चालू आहे लक्झमबर्गमध्ये, जागोजागी तुम्हाला हे बघायला मिळेल। आणि इथे सुद्धा बिल्डिंग्स होत आहे, हे बघा। हो, हे बघा, या नवीन बिल्डिंग्स झालेल्या आहेत लक्झमबर्गमध्ये। तर बिफोर कन्स्ट्रक्शन तुम्हाला दाखवता का अशी बिल्डिंग होणार आहे आणि असं असणार आहे, एवढे रूम्स असणार आहे, तर तेव्हाच लगेच बुक होऊन जातं। बिल्डिंग्स तर 3-4 वर्षानंतर बनवतात, पण त्या अगोदर सगळं बुक होऊन जातं। त्याचं कारण हेच का लक्झमबर्गमध्ये घरं खूप कमी आहे। आणि या साईडला पण तुम्ही बघू शकता इथे सगळे फ्लॅट्स आहे आणि हे सगळे नवीन झालेले आहेत।
ज्यावेळी आपण आलो त्यावेळी हे पूर्ण रिकाम होतं. आम्ही म्हणजे 8.5 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. हे सगळं रिकाम होतं इथे आजूबाजूला. अजून तिथे तर होत आहेत. हो, तिथे बघा चालू आहे अजून कन्स्ट्रक्शन. ही जी पूर्ण लाईन आहे ती काहीच नव्हती. तिथे फक्त एक स्कूल होतं मोठं. आणि इथे बघा जागोजागी बिल्डिंग्स होत आहे. ऍक्च्युली आम्ही पण खूप दिवसानंतर आलो इथे. जेव्हा आम्ही आलो होतो म्हणजे सुरुवातीला यायचो तेव्हा राऊंड मारायचो तेव्हा एवढं काही नव्हतं. पण आता खूप खूप घरं झालेली आहे. हे सर्व अपार्टमेंट्स आहे. हे बघा इथे पण नवीन होत आहे. कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा. हे सगळं आता हे ऑलरेडी सगळे बुक झालेले असतील. आणि एक सारखेच बिल्डिंग्स आहे. आणि तुम्हाला मी सांगितलेलं होतं का जेवढे पण नवीन बिल्डिंग्स असतात तर त्यांच्या घराचे जे कलर्स असतात ते ग्रे कलर असतात किंवा डार्क ग्रे कलर असतो. आता ही समोर जी बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला ही युरोपियन स्कूल आहे, इंग्लिश मीडियम. आणि इथे लवकर ऍडमिशन होत नाही. क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर जे असतात तर त्यांना अगोदर प्रिफर करतात इथे. आणि हे युरोपियन स्कूल जरी असलं तरी अंडर गव्हर्नमेंट नाहीये, म्हणजे हे फ्री नाहीये. त्याचे खूप जे फीज असतात ते खूप हाय असतात. त्यातल्या त्यात सुद्धा रिझर्वेशन असतं. जसं कोमलने सांगितलं म्हणजे युरोपियन युनियनच्या लोकांना पहिले रिझर्वेशन असतं. त्यानंतर मग ज्यांची कंपनी त्यांच्या मुलांची फीज भरतात त्यांच्यासाठी रिझर्वेशन असतं. नंतर मग ओपन कॅटेगरी असते. ओपन कॅटेगरी म्हणजे त्याच्यामध्ये आपण येतो. हो. आणि त्याची फीज आहे 20,000 युरोज, 30,000 युरोज. किती सुंदर वातावरण दिसते आणि आजूबाजूला बिल्डिंग्स. लक्झमबर्गमध्ये सगळ्या मोठ्या बिल्डिंग्स जर बघायच्या असेल तर त्या फक्त किचबर्ग एरियामध्येच बघायला मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त फक्त 3 फ्लोअरपर्यंत किंवा 5th फ्लोअरपर्यंतच बिल्डिंग्स असतात, अपार्टमेंट्स असतात किंवा छोटे छोटे ऑफिसेस असतात. पण इथे सगळ्यात मोठी बिल्डिंग्स आहे. इथे परत समोर त्या साईडला सुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. बघा हे किती मोठे मोठे बिल्डिंग्स. हे ऑफिसेस आहेत ॲक्च्युली. युरोपियन युनियनच्या ज्या बिल्डिंग्स असतात त्या आहेत ह्या. आणि अपार्टमेंट्स पण आहेत पण ते अजून पुढे आहे. हे जर हा जो आहे ना हा एरिया परत कमर्शियल एरिया आहे. अगोदर रेसिडेन्शियल एरिया तुम्हाला दाखवला, हा कमर्शियल एरिया, त्याच्यानंतर परत रेसिडेन्शियल एरिया. आणि मोस्ट ऑफ आपले जे इंडियन पीपल आहे इथे राहतात कारण की सेंटर जवळ आहे, यायला जायला इझी पडतं म्हणून काही लोक इथे सुद्धा राहतात. मोस्टली पीपल आहे ना इथेच राहायला प्रिफर करतात सेंटरमध्ये. खूप मला असं वाटतं 2-3 वर्षानंतर आम्ही इथे आलो असेल. त्यामुळे आम्हाला कशा नवीन बिल्डिंग्स दिसत आहे झालेल्या तर त्या आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवत आहोत. बघा आता हे अजून कव्हर केलंय म्हणजे इथे अजून बिल्डिंग्स होतील मध्ये. तुम्ही आता विचार करत असाल का घराचा इथे एवढा प्रॉब्लेम आहे, एवढी एक्सपेन्सिव्ह कंट्री आहे तर इथे जास्त म्हणजे खूप जास्त असं कन्स्ट्रक्शनचं काम का बरं होत नाही. तर ॲक्च्युली गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो. गव्हर्नमेंट कंट्रोल करते जास्त कन्स्ट्रक्शनचं काम नको व्हायला किंवा जास्त घरं नको व्हायला. त्यामुळे हा प्रॉब्लेम सध्या होत आहे. तरी पण आहे ना भरपूर ठिकाणी आता कन्स्ट्रक्शनचं काम होत आहे. आणि जेव्हा पण इथे किती सुंदर बिल्डिंग आहे बघा इथून तुम्हाला दाखवते एक मिनिट. बघा येलो कलरची. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, जर तुमच्याकडं जागा असेल इथे लक्झमबर्गमध्ये आणि जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्यासाठी पण गव्हर्नमेंट लगेच परमिशन देत नाही. तुम्हाला सांगितलं मगाशीच का गव्हर्नमेंट कंट्रोल करते, जास्त असं कन्स्ट्रक्शनचं काम झालं नाही पाहिजे त्याच्यासाठी पण खूप वाट बघावी लागते. आणि समजा एखाद्याचं घराचं काम होत असेल पण लगेचच ती परमिशन दुसऱ्याला मिळणार असं होत नाही इथे. तर काही रूल्स असतात इथे आणि ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. त्याच्यापेक्षा असा विचार करतो आपण का डायरेक्ट घर घेतलेलं बरं. कारण की जागा घेऊन घर बांधणं म्हणजे तर एकदमच ती मोठी गोष्ट होऊन जाणार एकदमच.
तर मग ज्यांना पॉसिबल होतं, पण खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जे जागा घेऊन जर घर बांधकाम होतंय ना, ते खूप कमी बघायला मिळतं. ते कुठे बघायला मिळतं? जिथे जागेचे भाव खूप कमी आहे किंवा इझिली आपण घर बांधू शकतो, तर त्या ठिकाणी या गोष्टी पॉसिबल होतात. पण मोस्टली खूप कमी आहे. स्वतःच सांगते मी, स्वतः आपण जर कन्स्ट्रक्शनचं करायचं बघितलं तर त्या गोष्टी डिफिकल्ट आहे. बाकीचे तर असे हाऊस वगैरे असतात किंवा अपार्टमेंट असतात, ते जेव्हा बिल्डर वगैरे ते बांधकाम करतात तर त्यांच्याकडनं आपण इझिली त्या गोष्टी घेऊ शकतो. पण स्वतःहून लगेचच आपल्याला ती परमिशन मिळणं अवघड आहे. तर काही इथले जे रूल्स आहेत ते मी वेळोवेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. इथे आजूबाजूला भरपूर 5 स्टार हॉटेल्स आहे. तर इथे समोर खूप सुंदर बिल्डिंग होणार आहे आणि आरसे मित्तलची ही बिल्डिंग आहे. मित्तल तर तुम्हाला माहितीच असेल, आपल्या भारताचे. हो. आणि इथे समोर पण छान बिल्डिंग आहे. मी इथे बँक आहे समोर, ते नोवोटेल म्हणून हॉटेल आहे, तर तिथे आलो होतो. इथे BGL BNP पॅरिबस सुरुवातीला लक्झमबर्गला आलो होतो मी, तर त्यावेळी मला इथे मिळालं होतं स्टे करायला. मनोज इथे राहत होते, सुरुवातीला आले होते ना, 1 महिना इथेच होते ना. नोवोटेल म्हणून. आणि मनोज 1 महिना इथे राहिले, त्यानंतर परत इंडियाला आले आम्हाला घ्यायला, आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो इथे. त्या गोष्टीला 8.5 वर्ष झालेले आहेत. बापरे. हा जो कमर्शियल स्ट्रीट आहे ते आता भरपूर IT कंपनीज आहे. हो. आपण पहिले रेसिडेन्शियल बघितलं, त्यानंतर मग युरोपियन युनियनचा एरिया बघितला जिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होत्या, आणि आता जे आहे ते आता IT कंपनी सुरू होतील. इथे भरपूर अमेझॉन आहे, EY आहे, बाकीच्या पण ज्या मोठ्या IT कंपनीज आहेत त्या सर्व इथेच आहेत. हो. त्यामुळे सुद्धा हा एरिया खूप एक्सपेन्सिव्ह आहे. इथे सुद्धा युरोपियन युनियनचं मोठं ऑफिस आहे बघा. तर त्यामुळे IT कंपनीज, तुम्हाला माहिती आहे का, आपण इंडियन्सला म्हणजे सवय असते की जिथे जास्त जवळ गोष्टी असेल आपण तिथे जायचा प्रयत्न करतो किंवा तिथेच प्रेफर करतो. त्यामुळे जे इंडियन्स आहे मोस्टली ते आजूबाजूलाच राहतात इथल्या. तर आपण अजून थोडं पुढे गेलो की तिथे IT कंपनी सुरू होतील. हो. आणि मोस्टली आपण IT हब म्हणू शकतो, कारण की आपल्या इथं कसं मगरपट्टा आहे, परत हिंजेवाडी आहे, तर तसंच टाईपचा हा एरिया आहे. राईट. तर मग लक्झमबर्ग मधला कन्शबर्ग जो एरिया आहे तो IT हब म्हणून ओळखला जातो. सर्व IT कंपनीज मोस्टली इथेच आहेत आणि सगळ्यात पॉप्युलर एरिया आहे. पॉप्युलर आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. हो. इथून आता IT कंपन्या स्टार्ट होतात बघा. बाजूबाजूलाच आहे अमेझॉन आणि बाकीच्या सर्व ज्या कंपनीज आहेत. इथे EY आहे. EY. हो. त्या साईडला. आणि मग हे बाकीचे सर्व जे आहे ते कमर्शियल ऑफिसेस आहेत. इथे पुढे जे आहे ना बघा, ही लक्झमबर्गची सर्वात मोठी लायब्ररी आहे. नॅशनल लायब्ररी म्हणतात, बिब्लिओथेक म्हणतात लक्झमबर्गमध्ये किंवा फ्रेंचमध्ये. बिब्लिओथेक नॅशनल म्हणजे की नॅशनल लायब्ररी. आपण एकदा जाऊ तिथे काहीतरी. आता संडे ना बघू. आणि ही बिल्डिंग पण तुम्हाला दिसत समोर किती सुंदर आहे. हो, ती सुद्धा IT कंपनीज आहे. म्हणजे बघा ह्या ज्या सर्व पुढच्या बिल्डिंग्स आहेत सर्व IT कंपनी. इथल्या IT कंपनी, याच्या मागे जी आहे याच्या मागे अमेझॉन आहे. समोरच तुम्हाला मोठा मॉल दिसेल आणि इथे कंपन्या, IT कंपन्या, इथे मॉल, म्हणजे लगेच इथे शॉपिंग पण करायला मिळते. आणि इथे IT कंपन्याज आहेत, ऑब्वियस आहे. इथे रेस्टॉरंट पण भरपूर आहे, तर वेगवेगळे क्युझिन आहे इथे. आणि आपले इंडियन रेस्टॉरंट पण आहे इथे, असं नाही का. नाही, इथे खाली जे आहे ना इथे इटालियन रेस्टॉरंट इथे खाली दिसतंय ना. ते इथे अमेझॉन सुद्धा आहे. आणि जो कॅम्पस आहे तो अमेझॉनचा आहे पूर्ण. हा पूर्ण असा कॅम्पस आहे मोठा. आणि आता हा जो मागचा स्ट्रीट आहे इथे भरपूर बँक्स आहेत. म्हणजे BGL झाली, ING झाली, तर स्पुर्कीज झाली, तर जे सर्व मोठ्या बँक्स आहे लक्झमबर्गच्या त्यांच्या सर्वांचे हेडक्वार्टर्स आहे इथे. लक्झमबर्ग मधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल सुद्धा इथे आहे. हे बघा, हे समोर दिसतंय. ही जी बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, ही समोरची ही. हे आहे हॉस्पिटल. आणि या साईडला BGL म्हणजे जी मोठी बँक आहे त्याचा हेडक्वार्टर आहे. हो, हे बघा.
मग सांगितलं हॉस्पिटल आहे. आणि जर इमर्जन्सीमध्ये असेल आणि म्हणजे तुम्हाला अपॉइंटमेंट नाही मिळाली तर तुम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊ शकता. हो इथे आणि एक जे स्ट्रासेन जवळ आहे जिथे माझी डिलिव्हरी झाली होती. सेंट्रल CHS म्हणून सेंट्रल हॉस्पिटल आहे तिथे जाऊ शकता तुम्ही. आपण परत राईटला टर्न घेऊ. हो आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का लक्झमबर्गमध्ये ट्रान्सपोर्ट फ्री आहे, पण जी ट्रॅम आहे ती याच एरियापर्यंत होती, फक्त स्टेशनपासून तर याच एरियापर्यंत होती अगोदर. 8 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी तुम्हाला. त्यानंतर मग हळूहळू वाढत गेली आणि मार्चमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ही ट्रॅम डायरेक्ट आता एअरपोर्टपर्यंत जाणार आहे. म्हणजे एकदम सोयीस्कर झालेलं आहे. आता कोणाला डायरेक्ट आता जायचं असेल एअरपोर्टला तर मग बसने किंवा असं बस टॅक्सीच किंवा मग टॅक्सी एक ऑप्शन होतं, कारण की ट्रेन तर तिथे जात नाही. पण आता हे एकदम इझी होऊन जाईल. तुम्ही तुमच्या बॅग्स घ्या आणि डायरेक्ट एअरपोर्टला पोहोचून जा आणि मग इथे आले फिरायला तुम्ही कुठेही जाऊ शकता. हो ना. अगोदर आम्ही काय करायचो इथे जेव्हा आम्हाला लक्झमबर्ग मधून जायचं असायचं ना तर आम्ही काय करायचो इथे यायचो स्टेशनपर्यंत, तिथून ट्रॅम यायची ना इथपर्यंत आणि इथून आम्ही परत बस घ्यायचो डायरेक्ट एअरपोर्टपर्यंत. पण आता 1 महिना आहे अजून आणि अजून ट्रॅमचं काम होत आहे. पण चांगली गोष्ट आहे, ट्रान्सपोर्ट फ्री आहे त्याबद्दल पण मी भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही गोष्ट सर्वांना खूप चांगली वाटते. इझिली लगेच फिरू शकतो इथून तिथून आणि इथला टायमिंग पण तुम्हाला माहिती, सगळे बसेस किंवा जे ट्रॅम वगैरे आहे वेळेवर येतात. फक्त एवढंच आहे का खूप जास्त हेवी स्नो किंवा वेदर खराब असेल तर 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतात, पण नेहमी ऑन टाईम सगळं असतं. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आणि चांगलं वाटलं ॲक्च्युली. आम्ही या ठिकाणी आलो ॲक्च्युली खूप वर्षानंतर आलो, 2-3 वर्षानंतर, आणि आमचं गाडीमध्ये फिरणं पण झालं आणि त्या थ्रू या सर्व ज्या गोष्टी आहेत बिल्डिंग्स, IT कंपनीज, रेस्टॉरंट, परत बँक्स हे तुम्हाला दाखवता आलं. आणि आपले तुम्हाला मगाशी सांगितलं का आपल्या ज्या YouTube फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे कोमल आम्हाला दाखव थोडंसं वेगळं, कारण की हा एरिया मी अगोदर कव्हर केला नव्हता आणि याबद्दल जास्त सांगितलं सुद्धा नव्हतं. पण असे वेगवेगळे एरियाज आहे. आता हा जो एरिया सांगितला हा कसा कमर्शियल पण होता आणि रेसिडेन्शियल सुद्धा होता, त्यामुळे मग ते त्या दोन्ही ज्या गोष्टी आहे मला तुम्हाला दाखवता आल्या. पण त्याच्या व्यतिरिक्त पण 1-2 ठिकाणं आहे अजून त्या एक्सपेन्सिव्ह आहे. पण मग मला असं वाटतं तिथे फक्त रेसिडेन्शियल एरिया आहे तर त्या एरियामध्ये जाऊन एवढा काय फायदा नाही आहे. पण या ठिकाणी कसं तुम्हाला भरपूर गोष्टी मला दाखवता येतील म्हणून मग आम्ही विचार केला या ठिकाणी येऊ. आणि IT कंपनीज होत्या, बँक्स होत्या, हॉस्पिटल होतं, मॉल होता, परत सिनेमा होतं, कायनापॉलिस. नाही दाखवलं पण मी जो मॉल होता त्याच्याच बाजूला कायनापॉलिस आहे. स्कूल होतं, युरोपियन स्कूल दाखवलं तुम्हाला. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी एकदा परीचं ना ऍडमिशन करायचा विचार केला होता, पण तिचं ऍडमिशन झालं नाही कारण की आपण ओपन कॅटेगरीमध्ये येतो आणि त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं आणि लवकर ऍडमिशन होत नाही. जे लकी आहे ते त्यांचं ऍडमिशन होत आहे तिथे. तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे, बघूया. तर आता आपण चाललो आहोत घरी. आता बरोबर 4:45 झालेले आहे. पाऊण तासामध्ये तुम्हाला हे सर्व दाखवलं मी. आणि मी विचार करते का नॉर्मली मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते का रेग्युलर रुटीन असतं, पण असं काही मला वेगळं दाखवायचं असेल ना तर नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि मध्ये मध्ये मला खूप सारे कमेंट्स येतात कोमल का तू याच्यावर व्हिडिओ बनव, त्याच्यावर व्हिडिओ बनव. आता जर्मनीबद्दल पण कालचा जो व्हिडिओ होता मला भरपूर जण विचारत होते, तर म्हटलं चला मी माहितीसाठी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवते. तर मला सुद्धा टॉपिक्स मिळतात आणि तुम्ही सजेस्ट केल्यामुळे काय होतं मला सुद्धा इझी पडतात काही गोष्टी. तर आता टनल आलेला आहे, हे संपल्यावर बोलते. कॉफी घ्यावीशी वाटते तर एकच घेणार आहोत. कॅक्टस मध्ये आलो. चहा जरी घेतला ना तरी पण बाहेरून कॉफी घ्यावीशी वाटते. तिथून आलो आम्ही परिवेला गार्डन मध्ये घेऊन आलो
त्यांची खूप इच्छा होती मामा पप्पा आम्हाला गार्डनमध्ये घेऊन जा म्हणून, कारण की आता वेदर खराब आहे आणि इथे ओलावासुद्धा असतो थोडासा, तर त्यामुळे मग आम्ही शक्यतो टाळत होतो. पण आजचं वेदर थोडंसं क्लिअर आहे आणि ड्राय दिसत होतं सर्व ठिकाणी, म्हणून आम्ही आता घेऊन आलो. आता अर्धा तास या दोघी खेळतील, त्यानंतर जाऊ आम्ही घरी. आणि घराच्या मागच्या साईडलाच आहे ॲक्च्युली गार्डन. बेला खेळते बघा मागे. कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आणि या एरियामध्ये जर कोणी इथे लक्झमबर्गमध्ये येत असेल आणि या एरियामध्ये जॉब लागत असेल तर आजूबाजूच्या एरियामध्ये जिथे रेसिडेन्शियल एरिया आहे तो दाखवलेला आहे, तिथे तुम्ही राहू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून वेगळ्या टॉपिकवर जर व्हिडिओ बघायचे असतील तर मला तसं सजेस्ट करा, मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.